सामना खेळण्यासाठी सज्ज झालात। एका बाजूला प्रथम नाणेफेक जिंकून त्या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय राहिला जातो, ते म्हणजेच गावदेवी पेनंत या संघाच्या माध्यमातून तत्पर सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। दोन सलामीवीर आपण लगेचच मैदानामध्ये जायचं आहे। खऱ्या अर्थाने आज जर आपण बघितलं गेलं तर आजच्या दिवसाला एक ऐतिहासिक दिवस म्हणून बघितलं जातं। खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मपत्नी रमाबाई आंबेडकर यांचा आज जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करत त्याचप्रमाणे मात्र नक्कीच म्हटलं गेलं आज 7 जानेवारी 2026 खऱ्या अर्थानं आजच्या दिवसापासून सुरुवात झाली आहे, ते म्हणजेच प्रियकर आणि प्रेयसी याच्या दिवसाला। तर आजचा रोज डे सर्वांना एक आमच्या सर्व खेळाडू वर्गांना मात्र आज रोज डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील। सामन्याला सुरुवात होणारा दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत। एका बाजूला आपण बघणार आहोत गावदेवी पेनंत संघाच्या माध्यमातून दोन्ही संघाचे 12th मॅन या लगेचच आपण तर पहिला या आधीचा चौथा सामना क्रमांक 4 आपण बघितला असेल भाई मिठागर सिंह संघाचा बोलबाला राहिला जातो। चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिला गेला, यंदाचा हंगाम त्यांनी सुद्धा गाजवला जातो। एका बाजूला पालघर तालुक्यातील मोठे नाव दोन दिग्गज जय बजरंग सातपाटी आणि भाई मिठागर सिंह या दोन संघांना अप्रतिम सध्याचा हंगाम गाजवत असताना मात्र बघायला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला। रोहित गोलंदाजी मार्कवरती पंचाचा इशारा आला पंचाच्या भूमिकेमध्ये मात्र सचिन काटेला सर बघायला मिळतात। तर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये योगेशजी लढे सर पहिला चेंडू तेज दर्रार वेगावर स्वार डॉट बॉल आला, नॅचर बाउन्स या पहिल्या चेंडूवरती बघायला मिळाला। ही खासियत आहे गोलंदाजाची पॉवर प्लेमध्ये। अनेक सामन्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना अनेक सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळताना त्या गोलंदाजाचा बोलबाला राहिला जातो। आज आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना चांगली गोलंदाजी याही वेळेस प्लेट अँड मिस डॉट बॉल याही वेळेस बघायला मिळतो। अप्रतिम पहिल्या चेंडू पासून प्रेशराइज करण्याचा प्रयत्न केला जातो। समोरच्या संघावरती पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवण्याचं कार्य मात्र पहिल्या चेंडूवरती केलं जातं आणि आतापर्यंत बघितलं गेलं तर 2 चेंडू मात्र निर्धाव हाताळण्यामध्ये यश आला। याही वेळेस प्रतिफरक त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे तो धावच्या संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु फलंदाज पॉपिन क्रीजवरती सेफ बघायला मिळतो। इथून मात्र या एका धावेने संघाने स्वतःचं खातं ओपन होत असताना धावफलक जाऊन पोहोचलं गेला 1 या आकड्यावरती। आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। चांगली सुरुवात मानावी लागेल कारण ज्या अनुषंगाने रोहित चांगल्या गोलंदाजी साकारतोय। यावेळेस तेज दर्रार डॉट बॉल याही वेळेस बघायला मिळतो। डॉट बॉलची मात्र आतापर्यंत बघितलं गेलं तर 4 चेंडूमध्ये 3 निर्धाव चेंडू हाताळल्यामध्ये या ठिकाणी यश आलं। गोलंदाज रोहित या गोलंदाजाला आपल्या होम ग्राउंडवरती खेळतोय पुरेपूर त्या मैदानाचा मात्र त्याला माहिती असणारा तून 5वा चेंडू असेल। यावेळेस कुरवा टप्प्याची लेत्यान लाईन पंचांकडे आवड अपेस जाणवर होती। रिझनमध्ये क्षेत्ररक्षकात कोणत्याच प्रकारची रिस्क घेतली जाणार नाही। याही वेळेस डॉट बॉल आला। आतापर्यंत बघितलं गेलं तर 5 चेंडूची समाप्ती झाल्या। 5 चेंडूंच्या अखेरीस मात्र अवघे 1 धाव खर्च करतोय गोलंदाज रोहित। इथून 4 चेंडू निर्धाव ज्याच्या नावावरती पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना गोलंदाज बघायला मिळतो। शेवटचा अंतिम चेंडू रोहित गोलंदाज सज्ज झाला। यावेळेस सूरजच्या विपक्षामध्ये गोलंदाजीसाठी त्यामुळे फुल चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावची जी संधी आहे वेळेस परंतु ती विसावली जाते गमावली जाते। इथून पॉपिन क्रीजवरती सूरज बघायला मिळतोय। शेवटच्या 3 चेंडूवरती 1 धाव मिळाली आहे। 1 षटक संपुष्टात आला। 1 षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला गेला ते म्हणजेच 2 या आकड्यावरती। इथून नवीन गोलंदाज सज्ज होणारा त्यावर आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि लगेच येणार आहोत लाईव्ह ॲक्शन मध्ये। रुपेश आला मुर्दिलात कीर्तिमान छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं सातत्याने आपण बघितलं असेल तर बिलॉंग करतोय देवा 11 चांगल्या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी साकारतोय। परंतु इथून कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालणार नाही। आपल्या संघासाठी महत्त्वाचं योगदान देणं खूप गरजेचं असेल कारण आपण बघतोय पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद महामेळावा आणि हे पर्व 3रं असेल जे मात्र पार पाडलं जातं 2 क्रीडा संकुलामध्ये। त्या ठिकाणी मात्र देवा 11 सांभालेचं मैदान आपण बघतोय। त्या ठिकाणी मैदान क्रमांक 1 तर मैदान क्रमांक 2 सावरते ऐतिहासिक मैदानामध्ये हे मात्र महामेळावा पार पाडला जातो। 8वा दिवस जरूर बघायला मिळतोय। 8व्या दिवसातील 5वा सामना जरूर आहे। इथून मोठा प्रहार खेळायचा होता मिस्टाईल स्ट्रोक बघायला मिळतोय सूरजच्या बॅटमधून
तो चांगला चेंडूला कॅरी केला, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळाला. त्या ठिकाणी आपले महत्त्वपूर्ण योगदान देत असताना 100% मात्र मी माझ्याकडून देणारा दर्शवत असताना यावेळेचा रोहित बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. तून एकच धाव आली आहे ह्या चेंडूवरती. तून समीर आला स्ट्राईकवरती. पुन्हा सुरुवात जरी चांगली झाली नसली तरी पुन्हा मिडल ओव्हर्समध्ये धावा करणं खूप गरजेचं असेल, कारण एक महत्त्वपूर्ण सामना बिग बॅटल पुन्हा समृद्ध संघ आपल्याच होम ग्राउंडवरती खेळतोय. त्याच्या विपक्षामध्ये जर धावा जमवायची असेल, जर विजयश्री संपादित करायचं असेल तर तो धावसंख्या निर्माण करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तो डॉट बॉल आला यावेळेस सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळते. त्या ठिकाणी मात्र बस झाले होते, परंतु एकही धाव येणार नाही. याही वेळेस तरी धाव चेंडूची हाताळली. दोन्ही फलंदाज मात्र आतापर्यंत पूर्णपणे बॅकफूटवरती आहेत. इथून मात्र आक्रमण करावं लागणार आहे, कारण धावसंख्या जर बघितली गेली तर 9 चेंडूची समाप्ती झाली आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 3 धावा. कुठेतरी खराब स्थिती मात्र बघायला मिळत्या, ते म्हणजेच गावदेवी पेरंज संघाची. इथून बॅकफूटवरती जात पंच जरूर बघायला मिळाला. इथून आपण चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु रोखू शकणार नाही आहे. बऱ्याच काळात तर चेंडू सरळ सीमा रेखा पार चौकार आला. बऱ्याच काळात तर या फटक्या शोधामध्ये असेल, तो फटका जरूर बॅकफूटमध्ये जात असताना एक खिचून मारलेला फटका बघायला चेंडू मात्र क्लिअर झाला. प्रतिभा कवटाई स्वरूपामध्ये खेळलेला स्ट्रोक बघायला मिळाला. इथून जर बघितलं गेलं तर धावफलक 4 पुढे सरसावलं जाणारा जाऊन पोचलं जात आहे 7 या आकड्यावरती. त्यामुळे स्विचिटचा अटेम्प्ट प्लेट डॅन बेस बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. याही वेळेस डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगली सुरुवात देवा 11 जांभळे संघ आपल्याच मैदानामध्ये खेळत असताना आपल्या नावाचा डंका मात्र या ठिकाणी वाजवला जाईल यात काही शंका नाही आहे. परंतु पेनज संघाला कुठेतरी बॅकफूटवरती पाठवलं जात आहे. यावेळी चेंडू बराच काळ हव्यामध्ये कुठेतरी लेझी क्रिकेट बघायला मिळाला. एक सोपा झेल होता, स्टायलिश पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि तूच जर बघितलं गेला तर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. खूप ते चुकी उडाली आहे, बॅकअप चांगला राहिला गेला. त्या ठिकाणी इथून 2च धावेवर समाधान मानावं लागेल. कुठेतरी चुकी झाली आहे. इथून फलंदाजांसाठी मात्र एक सुवर्ण संधी आहे, कारण त्या ठिकाणी मात्र झेल धरतीला दान केला जातोय शेवटच्या अंतिम चेंडूवरती. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं गेला. 2 षटकांच्या खरंच बिनबाद 9 अशी स्थिती मात्र आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गावदेवी पेनंद या संघाची बघायला मिळते. तू तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज सज्ज होणारा भावेश हा गोलंदाज. तुम्ही या 12 चेंडूमध्ये ॲटलिस्ट 30 धावा तरी निर्माण करावं लागतील. 15च्या सरासरीनं चालावं लागणार आहे. कालच्या दिवसात सुद्धा आपण बघितलं असेल तर चांगला खेळ राहिला होता. सातत्याने लो स्कोर मॅच बघायला माली, परंतु इथून कालच्या दिवसामध्ये बोलबाला जरूर राहिला होता. शेवटच्या अंतिम षटकापर्यंत मॅचला बघायला मला बॅटची एज इथून एक धाव येईल. धावफलक एकने पुढे सरसावत असताना दुहेरी आकड्याला स्पर्श करताय. सामना टेपला गेला 10 आकड्यावरती. चांगली सुरुवात मानावी लागेल ती म्हणजे देवा 11 जांभळे या संघाचे. पहिल्या चेंडूपासून मात्र वर्चस्व राहिलं गेलं. त्या ठिकाणी मात्र फलंदाजांना कोणत्याच प्रकारचा चान्स दिला जात नाही आहे मोठे फटके खेळण्यासाठी. आणि इथून गोलंदाज चूक टप्प्यावरती भेदक मारा कंजूसची गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला प्रहार इंटू द गॅपमध्ये लॉगअपला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतील. तद्वर मात्र एका धाव्यंतरिक्त काहीच मिळणार नाही आहे. याही वेळेस एकेरी द्वेरीला प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. इथून आक्रमण करावं लागेल, कारण चेंडूंची समाप्ती झाली आहे 2. इथून येणारे 10 चेंडू असतील. 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा निर्माण करावे लागतील. इथून गिअर चेंज करावे लागणार आहे. चौकार षटकारामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, बब्बल झाले, त्या ठिकाणी मिसफील्ड बघायला मिळाले. त्या कारणास्तव मात्र एक धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं जातं समीर आणि सागरच्या जोडीमध्ये. आता मात्र कुठेतरी धावा यायला सुरुवात झाली आहे, कारण डॉट बॉल येण्याची जी लाईन लागली होती ती कुठेतरी या ठिकाणी संपुष्टात आली या षटकामध्ये. भविष्य विपक्षामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा सर्व जमवल्या जातात. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला तर पहिल्या चेंडूवरती तोंड दुसऱ्याचा प्रयत्न बब्बल झाले आणि तोंड 2 धावा सहजरित्या पूर्ण. प्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स आपण बघतो दुपारच्या 17 मध्ये. या रखरखत्या उडामध्ये मात्र हे अशा प्रकारच्या धावा ज्या वेळेस घेतल्या जातात, ज्या वेळेस प्राधान्य दिलं जातं त्यावेळेस कुठेतरी थकवा जाणवत असतो. तो थकवा मात्र जाणवतोय सागर आणि समीरच्या चेहऱ्यावरती. तर आपलं 2ने पुढे सरसावत असताना जाऊन पोचलं गेला ते म्हणजे 15 या आकड्यावरती. त्यामुळे सुचावर मारायचं होतं. मिस्टाईप स्ट्रोक जरूर बघायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण झाल्या, दुसरीचा प्रयत्न राहिला जातोय आणि दुसरी धावेसाठी धावतात.
आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पुढे अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत या षटकामध्ये बघितलं गेलं तर एकही निर्धाव चेंडू आला नाही आहे. धावफलक 2ने पुढे सरसावलं जात आहे. मध्यमध्य पावलाने पुढे सरसावलं जरूर जात आहे. पूर्ण शेवटचा अंतिम चेंडू असेल. 17 चेंडू 17 धावा धावफलकावरती अशी स्थिती गावदेवी पेडण या संघाचे. यापुढील सामना असेल बिग बॅटल बघायला मिळाल. एका बाजूला मैत्री ग्रुप केळवे रोड विपक्षामध्ये जेपी स्पोर्ट्स वेबर. या इनिंग ब्रेकमध्ये आपण कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आमच्या टॉस बॉक्सवरती शिदवून घ्या. याच्या पुढील होणारा सामना असेल मैत्री ग्रुप केळवे रोड विपक्षामध्ये जेपी स्पोर्ट्स वेवर. पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना. तर पुढ्यात मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी शेवटचा अंतिम चेंडू घेऊन सज्ज झालाय गोलंदाज भावेश. यावेळेस उडवलाय चेंडूला हवाई सफर घडवलाय. त्या ठिकाणी शतरक्षक जरूर आहेत पण तो रोखू शकणार नाही आहेत. यासाठी मात्र संघर्ष करत होते. तो शेवटच्या चेंडूवरती जरूर गवसला गेला. पूर्ण चेंडू होता त्यावरती आक्रमण बघायला मला स्टँडर्ड डिलेव्हर. मग त्या ठिकाणी बऱ्याच नंतर संघर्ष बॅटमधून षटकार आला. धावफलक 6ने पुढे सरसावत असताना जाऊन पोचता गेला. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. थोडंसं भाग्य षटक नक्कीच बनता येणार कारण याआधी आपण बघितलं असेल तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा 9 धावा होत्या आणि इथून कुठेतरी 14 धावाचं हे षटक राहिलं गेलं. त्यामुळे 3 षटकाच्या करे 23 वरती जाऊन स्थिरावत्या. इथून जर 17 ते 20 धावा जर पटकावल्या जातात 40 धावांपर्यंत जर बदल मारले जाते पेनन संघाच्या माध्यमातून तर इथून एक मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळाल. कारण त्यांच्याकडे ती गोलंदाजीची लाईन आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवावं लागेल. त्या अनुषंगानं समोरच्या संघाला जर मॅच स्कोअर मात्र निर्माण करायचं असेल तर 40 धावांपर्यंत मजल मारणं खूप गरजेचं असेल. तो निकेताला शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हरमध्ये पुन्हा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून या ठिकाणी कार्य करेल का. डेथ ओव्हर स्पेशलिस्टच्या गोलंदाजी लिस्टमध्ये आपलं नाव नोंदवलं जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. तुम्ही येणाऱ्या उर्वरित 7 शेड्यूलमध्ये त्याचं उत्तर मात्र आपल्याला गवसलं जाणार आहे. तो सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जातो. त्या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं आणि या ठिकाणी समीरच्या खेळाला पूर्ण विराम लागतं. निम्म्यान लगेचच आपण सज्ज राहायचं आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही आहे कारण आपण बघितलं गेलं तर आतापर्यंत पहिल्या फेरीचे सामने सुरू आहेत. जवळजवळ 1:13 मात्र घड्याळामध्ये झाल्यात. त्या कारणास आपल्याला विनंती असेल कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला सुपर 8साठी सुद्धा संघ काढायचा आहे आणि आज शेवणं खूप गरजेचं आहे. त्या कारणासाठी वेळेला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हाला सातत्याने सांगत असतो की थोडंसं सहकार्य करा. इथून गणेश गेला मान 1 डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती. सॅक्रिफाईस मात्र व्हावं लागलं कारण 3ऱ्या षटकात का होईना मात्र बऱ्याच काळानंतर सागरच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला. त्या कारणास्तव मात्र त्याने मात्र सॅक्रिफाईस करून घेतलेला. निर्धाव चेंडू जरी असला तरी स्ट्राईक स्वतःकडे रोखून ठेवल्या. त्या बॅटमधून आपण शेवटच्या अंतिम चेंडूवरती षटकार बघितला. यावेळेस ट्रम्पलाच्या खूपच बाहेर चेंडू पीच झाला. यावेळेस योगीची लढत आम्हाला दर्शवत आहेत. व्हाईट बॉल बघायला मिळतो. एक्स्ट्रा स्वरूपातील मात्र धाव खर्च करत असताना बघायला मिळतो गोलंदाज देखील. यावेळेस जर बघितलं गेलं तर चांगला प्रहार जरूर होता. पूर्ण संघर्षाचा काळ सुरू झाला कारण शेवटचा अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस बॅटची एज आहे कुठे चुकी होणार नाही. या सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद सागरच्या खेळाला लागलाय पूर्णविराम. गॉन प्लीज फलंदाजांना विनंती असेल की आपण लगेच सज्ज राहायचं. यापुढे होणारा सामना असेल बिग बॅटल बघायला मिळेल. मैत्री ग्रुप केळवा रोड विपक्षामध्ये जेपी स्पोर्ट्स वेवर. दोन्ही संघाचे कर्णधार आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं नोंद घ्या. तर तुंड निकी चांगली गोलंदाजी साकारतो आतापर्यंत. एक एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केले गेले. तूर वाईट बॉल पंचाचा इशारा आला. तूर बॅटने बॉलचा सुद्धा काही संपर्क राहिला नाही. या ठिकाणी ट्रम्पलाच्या खूपच बाहेर चेंडू पिच केला तर हाताळला गेला. तुम्ही जर बघितलं तर वाईट बॉल आला. एक चांगला चेंडू हाताळला जातो तर कुठेतरी भरकटलेली गोलंदाजी बघायला मिळतं दुसऱ्या चेंडूवरती. तो 2 बॉल झाला 2-4 चेंडूचा खेळ शेष आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत राहिली गेली ते विजयचा तेव्हा 11 चांबले या संघाचे. तो यावेळेस उडवलाय चेंडू बराच काळ हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोहित आला. कोणते चुके होणार नाही. या कुटक्या शेकर फलंदाज बाद. यावेळेस
आशिषच्या खेळला लागलाय पूर्णविराम. गॉन. तो न्यूमॅन दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र चांगल्या गोलंदाजी साकारली. आतापर्यंत बघितलं गेलं तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूवरती विकेट्स आल्यात. आपल्या 2 चेंडूवरती वाईट जरी टाकले असले त्या 3 चेंडूंमध्ये, तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारतो. कारण पहिल्या चेंडूवरती कुठेतरी सॅक्रिफाईस व्हावं लागलं समीर या फलंदाजाला. त्यानंतर बॅट चेंज लागली गेली. त्या ठिकाणी मात्र सूरजला बाद व्हावं लागलं आणि इथून आशिष सुद्धा आला बॅक टू द पवेलियन. हितेश आला मॅन. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ त्याचा पडला करण्यासाठी. तून चांगला चेंडू राहिला गेला. धावची संधी डायरेक्ट टीट साडेवरती बब्बा झाले त्या ठिकाणी. आणि तून मात्र एक धावेने धावफलकपणे सरसावलं जाणार जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 26 या आकड्यावरती. तेव्हा 11 चांबला या संघ आतापर्यंत समोरच्या संघावरती मैदानामध्ये राज्य करताना बघायला मिळतो. कारण ज्या अनुषंगाने त्यांची गोलंदाजी राहिली गेली स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना समोरच्या संघातील पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवला. इथून चेंडू बराच काळ हव्यामध्ये प्रयत्न तोट राहिले जातात परंतु चेंडूला फील्ड करू शकणार नाही. तून चांगला बॅकअप राहिला गेला त्या ठिकाणी रुपेशच्या माध्यमातून. आणि तून तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातोय आणि तिसऱ्या धावेसाठी बाद व्हावं लागणार. 3 धावा परिपूर्ण झाला आणि 4थ्या धावेसाठी मात्र बाद व्हावं लागतं. तर हितेशला बाद व्हावं लागतं. 4थ्या धावेसाठी जरूर प्रयत्न राहिले होते. इथून जर असून बब्बा झाले असते डायरेक्ट रीडर लागला नसता. शेवटचा अंतिम चेंडू असेल. याला घेतात फलंदाज. फलक तिथे पुढे सरसावला जात आहे. जाऊन पोचलं गेला 29 आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू आहे. प्लीज लगेचच फलंदाज जा मैदानामध्ये. थोडं शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळाला. ठिकाणी गणेश जरूर स्ट्राईक गेटवरती आहे. त्यामुळे फुटतो चेंडू होता त्यावर फक्त दिशा दिली गेली. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. बब्बल झाले आणि तो चेंडू सरळ क्लिअर झाला. सी बारेका पार. शेवटच्या अंतिम चेंडूवरती आलाय चौकार. 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला गेला 33 आकड्यावरती. आणि तो 24 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान मात्र बघायला मिळणार. त्यामुळे देवा 11 चांबला या संघासमोर. त्याद्वारे आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी मात्र मैत्री ग्रुप खेळवा रोड संघाचा कर्णधार नितीश किरबेरे मात्र या टॉस बॉक्स करते बद्ध पावलांनी मार्गस्थ होत असताना बघायला मिळतात. तर विनंती असेल आपण जेपी स्पोर्ट्स वेवूर संघाच्या कर्णधाराला आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं. तर मुकेशजी भुतकडे सरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाणार. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा अंतिम सामना असेल जो मात्र मैत्री ग्रुप केळवे रोड विपक्षामध्ये जेपी स्पोर्ट्स वेऊर या 2 संघादरम्यानची लढत आपल्याला बघायला मिळणार. तर मुकेशजी भुतकडे सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. नितेश किरबेरे या ठिकाणी उपस्थित झाला टॉस बॉक्स वरती.
33 धावा झाल्या. 34 धावांचं आव्हान. 34 धावांचं आव्हान त्याला म्हटला करण्यासाठी भावेश आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही यापुढे होणारा सामना असेल आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीतील. मात्र मैत्रीग्रुप केळवे रोड विपक्षामध्ये जेपी स्पोर्ट्स वेवोर देश किरबेरे संवित आकाश त्या ठिकाणी जोडले गेले. तर रुपेश बुतकडे सरांच्या शुभ हस्ते मात्र त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. 24 चेंडू आणि 34 धावांचा बाटला करायचा. देवाई लेवल झांबाला संघाला गोलंदाज सज्ज होणारा गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक बंदरातलं षटक ज्या ठिकाणी आपण बघतोय. मात्र पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या वर बघायला मिळतात. ते पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होणारा गोलंदाजी ट्रॅक वरती. समीर या गोलंदाज सज्ज झाला. कुठेतरी फलंदाजी करत असताना नाराज मात्र केल्या गेला. बॅकफूट वरती संघ जरूर बघायला मला जास्तीत जास्त डॉट बॉलचा त्याने सामना केला गेला. पेऊर संघ आपला निर्णय त्वरित कळवायचा याची नोंद घ्या. नाणेफेकी मात्र जिंकली गेली आहे जेपी स्पोर्ट्स वेवूर या संघानं. जो काय निर्णय असेल आमच्यापर्यंत लगेचच पोचवायचा याची नोंद घ्या. तुंड पहिला चेंडू समीरच्या विपक्षामध्ये उच्चावर जरूर खेळायचा होता. बाकी एरियाला चेंडू ट्रॅव्हल झाला. तर मात्र एका जागेवरती समाधान मानावं लागेल. कुठेतरी चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडूची पेस पहिल्या चेंडूवरती गती. तू पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. या छोटा पॅक बडा धमाका रुपेश यावेळेस फलंदाजी ऑन स्ट्राईक वरती बघायला मिळतो समीरच्या विपक्षामध्ये. पहिल्या चेंडूवरती एक धाव आला. फलकाला मात्र सुरुवात झाली. एका धावेनं संघाचं स्वतःच खातं ओपन झाला. पुन्हा श्रीगणेशा मात्र बघायला मिळतं स्कोरकार्ड वरती होत असताना इथून मात्र बघितलं गेलं तर सगळी सुरुवात राहिली गेली. पहिल्या चेंडूवरती एक धाव बघायला मिळत्या. याही वेळेस ते जरा वेगावर स्वार बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. इंटू द गॅप मध्ये पॉईंटच्या वरून खेळायचा होता. परंतु माणूस मात्र बनवला होता. परंतु चेंडू सरळ जाऊन विसावला गेला. यशी रक्षकाच्या हातामध्ये कोणती चुकी होणार नाही. यामुळे डॉट बॉल बघायला मिळतो. इथून पुनरागमन करावं लागणारा ते म्हणजे याचा पेंडन संघाला कारण धावसंख्या तितकी जमवू शकले नाही. इथून त्या कारणास्तव याही वेळेस फुलटो चेंडू त्यावरती आक्रमण करायचं होतं. बॅट चिलेली गेज त्या ठिकाणी शतरक्षक बब्बल झाल्यात. परंतु एकच धावेवर याही वेळेस समाधान मानावं लागेल. तोंड कालच्या दिवसात सुद्धा अशाच प्रकारचा सामना आपण बघितला असेल तर शेवटचा अंतिम सामना जरूर बघायला मिळाला होता. आणि ओमसाई दंडोरे विपक्षामध्ये आपण बघितलं असेल तर अष्टविनायक वडराई या संघादरम्यानची लढत त्या 27 रोखण्यासाठीचा तो संघर्ष राहिला गेला. शेवटच्या अंतिम षटकापर्यंत यावेळेस स्विचचा अटेम्प्ट डॉट बॉल आला. त्याच प्रकारचे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे तो पंचाने दर्शवलं गेलं. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. तो ती 4 चेंडूचा खेळ संपला जातो. 4 चेंडूमध्ये 2 धावा बघायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी पलटवार गोलंदाजाचा राहिला गेला या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूंवरती वर्चस्व गाजवतोय गोलंदाज समीर. याही वेळेस चेंज ऑफ द पेच चेंडू बराच काळ हव्यामध्ये क्षेत्ररक्षक आलेत परंतु चुकी झाली आहे. इथून भावेसारख्या फलंदाजाला जीवनदान मिळाला. तू जरा झेल कॅरी केला असता झेल जर पकडला गेला असता निश्चित स्वरूपामध्ये देवा 11 जांभळे संघ पूर्णपणे बॅकफूटवरती बघायला मिळालं असतं. थोडंसं प्रेशर त्यांच्यावरती कन्वर्ट झालं असतं कारण विकेटचं पतन आणि धावसंख्या 2 वरती स्थिरावली असते. परंतु तसं काही घडलं नाही. यातून मात्र झेल धरतीला दान केला जातो. धावफलक इकडे पुढे सरसावलं जातं जाऊन पोचलं गेलं ते म्हणजेचा 3 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल. तू रुपेश कशा प्रकारे खेळलं जाणार आहे की गोलंदाज कच्चे स्टन्सरे गोलंदाजी करणारा. यामुळे बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. माणूस मात्र मनसुबा बनवला होता परंतु त्या ठिकाणी गोलंदाजाने कोणतीच चुकी केली नाही. तिथून डॉट बॉल बघायला मिळतो. अनुषंगानं सुरुवात केली होती रोहित या गोलंदाजानं आपल्या संघासाठी. त्याच अनुषंगानं आपण बघितलं असेल तर समीरने सुरुवात करून दिल्या.
इथून जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, टीम मीटिंग करायची नाही आहे. प्लीज विनंती असेल तर अन्यथा मात्र पंचायतच्या माध्यमातून तुम्हाला वॉर्न केलं जाईल, शिदवून घ्या. कारण इथून येणारे 18 चेंडू असेल आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठीची गरज आहे ती मात्र 31 धावेची. कारण 3 धावा आतापर्यंत झाल्यात, 10.33ची सरासरी गाठायची आतापर्यंत बघितलं गेलं तर देवाई लेवल सांभाळले या संघाला. की ज्यावेळेस लोवेस्ट स्कोर मॅच होतात त्यावेळेस कुठेतरी मॅच विद्या रंगत बघायला मिळते. कारण सर्व जणांना वाटतं की लोअर स्कोर मॅच आहे, इथून लगेच संपवली जाणार आहे, परंतु तसं काही घडत नाही आहे. आपण बघितलं असेल तर आजच्या 8व्या दिवसापर्यंत सातत्याने काही ना काही वेगळं घडत असतं. शेवटच्या अंतिम षटकापर्यंत मात्र तोच सामना जाताना आपण बघितला. सामने सुपर ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलेत. सुरुवात मात्र मैदान क्रमांक 2 वरती झाली आहे. त्या ठिकाणी मात्र 3 सामने सुपर ओव्हरमध्ये आतापर्यंत बघायला मिळतात. या 8 दिवसांमध्ये चांगला खेळ राहिला जातो. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज ट्रॅकवरती गणेश इथून विकेट हरता म्हणून कार्य करावं लागेल, कारण हे निर्णायक षटक असेल. इथून जर विकेटचं पत्र घेतलं गेलं, विकेट टेकी गोलंदाजी केली जाते तर पूर्णपणे संघ बॅकफुटवरती बघायला मिळाल. यावेळेस चांगला चेंडू राहिला गेला. याही वेळेस डॉट बॉल, कारण मी म्हटलं होतं 35-40 धावांपर्यंत जर पेट्यान सगळा बाजी मारतं तितका धावा पटकावल्या जातात त्याच्या माध्यमातून, तर निश्चित स्वरूपामध्ये मॅचमध्ये रंगत येईल. कारण त्यांच्याकडे ती गोलंदाजीची लाईन आहे, प्रत्येक कंजूस गोलंदाज त्यांच्या संघामध्ये बघायला मिळतात. पहिले षटक समीरच्या नावावरती, त्यानंतर गणेशाला पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल बघायला मिळतो. याही वेळेस प्लेट डॅन मिस, याही वेळेस डॉट बॉल आला. सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी क्रिकेटमधील बेसिकला विसरत असताना मात्र रुपेश आणि बावीस जोडी मैदानाच्या आतमध्ये जितके चेंडू निर्धाव येणार तितके प्रेशर बनलं जाणारा ते म्हणजे देबाई लेवल जांभल्या संघावरती, आणि तिथून आपसुकच विकेटचं पतन होणारा. चांगली गोलंदाजी राहिली गेली. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत कंजूसचे गोलंदाज आतापर्यंत बघायला मिळतो. गणेश याही वेळेस उडवलाय चेंडू बराच काळ हव्यामध्ये. स्टेट डाऊन दिग्राव चेंडूला फील्ड केलं जाणारा, इथून क्षेत्ररक्षक चुकी करतो. त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ सीमा रेखा पार. या इनिंग मधील पहिला चौकार आला. छान पूर्णपणे अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. शरीरशीचा वेध घेणारा हा चेंडू राहिला होता. इथून डॉट बॉल आला. त्या ठिकाणी जर क्षेत्ररक्षकाने चुकी केली नसती तर इथून निश्चित स्वरूपामध्ये एकच धाव आली असते. कुठेतरी 3 धावा सेव्ह केल्या असत्या आणि प्रेशर मात्र वाढलं असतं समोरच्या संघावरती, परंतु इथून तसं काही घडलं नाही. इथून धाव फलक आपण बघितलं जाऊन स्थिरावलं जाते 7 या आकड्यावरती. त्यामुळे डासी धावणं ट्रॅक. यावेळेस चेंडूला रोकडं मुश्किल, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत आणि कोणती चुकी करत नाही. समीर सोप्पा झेल. फलंदाज भावेश शर्ला फेल. बॅक टू द डकआउट गॉन. न्यू मॅन 1 डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती बघायला मिळतोय, तो म्हणजेच रोहित. यामुळे चांगला चेंडू तेज दर्रार वेगावर स्वार क्रिकेटमधील अस्त्र आणि ब्रह्मास्त्र आजमावलं गेलं. यॉर्कर चेंडूची हाताळणी केली गेली आणि यावेळेस डॉट बॉल आला. काय मॅच मध्ये रंगत बघायला मिळतं. त्या ठिकाणी मात्र 9 धावांपर्यंत मजल मारली होती गावदेवी पेंडन या संघानं. तदनंतर समोरच्या संघाला आतापर्यंत 2 षटकाच्या अखेरीस मात्र 7 धावांवरती रोखवलं जातं. जेपी स्पोर्ट्स वेवर हा संघ प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळाल. मैत्री ग्रुप केळवा रोड संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचे याची नोंद घ्या आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये उतरायचं आहे. तर गोलंदाज सज्ज झाला सूरज. चांगली फलंदाजी राहिली गेली. एक महत्वाचं योगदान महत्वाच्या सामन्यामध्ये दिले. आपल्या संघाला 33 धावांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला. त्या ठिकाणी प्रतिभा आउटस्विंग बघायला मिळतो. चेंडूला वळवलं का थोडंसं बब्बल जरूर झालं. तोड बॅकहँड चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तदनंतर चेंडूला फील्ड करत ओव्हर
2 धावा परिपूर्ण झाल्या. इंटू द गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आपल्या संघासाठी. इथूनच समीकरण बदललं गेलं, कारण पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. तो धावफलक 2 पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेले 9 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 25ची गरज आहे. चांगली सुरुवात राहिली गेली. यावेळेस बॅक फुटवरती जात असताना अप्रतिम फटका, बॅकहँडला चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 बाउन्स, सीमा रेखा पार, आलाय चौकार, 4. याही वेळेस गोलंदाजाचा पलटवार, डॉट बॉल आला. तुन सूरजचा पलटवार राहिला गेला. याही वेळेस पंच आमच्याकडे वळले जातात, दर्शवलं जातं एक्स्ट्रा स्वरूपात गोलंदाज धाव खर्च करणार आहे यावेळेस. फलक या एका धावेने पुढे सरसावलं जातं, जाऊन पुसलं गेलं 14 या आकड्यावरती. सगळे गोलंदाजी राहिले गेले, परंतु कुठेतरी आक्रमण केलं जातं या तिसऱ्या षटकामध्ये, कारण हे निर्णायक षटक असेल. ते जितक्या धावा येणार आहेत प्रेशर मात्र कमी होताना बघायला मिळाला. इथून इंटू गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड केलं जाते, तद्वार एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. अप्रतिम फेकी राहिली गेली. थोडं दुसऱ्या वेळेचा कोणताच प्रयत्न राहिला जात नाही. यावेळेस पहिला चेंडू फेस करण्यासाठी रोहित सज्ज होणारा, दाखल होणारा स्ट्राईक वरती. 15 धावा झाल्यात. पुन्हा आतापर्यंत बघितलं गेलं तर अजूनही गरज आहे ती मात्र 19 धाव्यांची, कारण 34 धावाचा एक टार्गेट सेट केला. छोटं का असोना, परंतु त्याला लढवया भूमिका बघायला मिळाली. यावेळेस हेलिकॉप्टर उडवल्या, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, कुठे चुकी केली जाणार आहे. पूर्ण षटकार, कारण काय झेल पकडला होता. 100 कॅच ऑफ द टुर्नामेंट मात्र ठरला असता. तू जरा झेल पकडला असता तर निश्चित स्वरूपाबाद आहे. 100 कॅच बघायला मिळाला, पण तू कुठेतरी त्या ठिकाणी बॅलन्स करू शकले नाही आहेत, स्वतःला सावरू शकले नाही आहेत. त्या कारणास्तव मात्र बाउंड्री लाईनला टच करत असताना चेंडू यावेळेच्या 6 धावांमध्ये कन्व्हर्ट झाला. हेलिकॉप्टर चुकून इथे लँड होत असताना रोहितच्या बॅटमधून बघायला मिळतो. याही वेळेस त्याचप्रमाणे इंटू द गॅपमध्ये चेंडूला पाठवलं जातं. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूला फील्ड केलं जाणार. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न राहिला गेला आणि इथून विकेटचा पान होतो. अजितच्या स्वरूपात रुपेशला बाद व्हावं लागतं. आणि तू जर बघितलं गेलं तर षटक सुद्धा संपुष्टात आला. षटकाच्या संख्या जाऊन पोहोचते गेले 22 आकड्यावरती. येणाऱ्या 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 12ची गरज आहे विजयासाठी. प्लीज जास्त टीम मीटिंग करायची नाही आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं. प्लीज डू बॅटर, आपण सुद्धा लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. इथून संतोष दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. इथून कौतुक आल्या गेलो ट्रॅकवरती. 6 चेंडू आणि 12ची गरज आहे विजयी होण्यासाठी. इथून जर चांगले चेंडू जर हाताळले गेलं निश्चित स्वरूपामध्ये तो टर्निंग पॉईंट राहिली गेली. तो षटकार या ठिकाणी मात्र चांगले प्रयत्न राहिले होते. तो झेल जर झाला असता तर निश्चित स्वरूपामध्ये गावदेवी पेडणेर संघावरचा ठरला असता, पण कुठेतरी स्वतःला सावरू शकले नव्हते क्षेत्ररक्षक. त्या कारणासोबत चेंडू 6 धावांमध्ये कन्वर्ट झाला. यापुढील सामना असेल मैत्री ग्रुप केळवा रोड विपक्षामध्ये जेपी स्पोर्ट्स वेऊर स्पोर्ट्स सगळ्यात प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय राहिला जातो. यावेळेस पहिल्या चेंडूवर लाऊड अपील त्या ठिकाणी जरूर होती, पण तिथून पच्चाने फेटाळून लावल्या. लेग बाईज स्वरूपामध्ये दर्शवलं जातं की पहिल्या चेंडूवरती एक धाव ॲड होणार स्कोर कार्डवरती.
इथून येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 11 धावांची. हे मात्र 11 धावा केल्या जाऊ शकतात. तर 11 धावा रोखू सुद्धा शकतात गोलंदाज, परंतु चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. पुन्हा बॅटचे त्या ठिकाणी बॅकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो धावतीची संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगली खराब फेकी राहिली होती, परंतु चांगला चेंडूला कॅरी केला आणि तो धावचीच्या स्वरूपात संतोषला बाद व्हावा लागणारा. तो धावचीच्या स्वरूपात सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये बाद होतोय फलंदाज संतोष देवमॅन. लगेच प्लीज मैदानामध्ये जायचं. देवमान साईल दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. थोडा रोहित आहे तोवर आशेचा किरण निश्चित स्वरूपामध्ये असेल. तो म्हणजे देवाई लेवल जांभळी संघाला देवेंद्र भुतकडे सर मॅचचा आनंद घेतात आमच्या मंचावरून. यावेळेस उचावर मारण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मिस्टर स्ट्रोक बघायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण झाली या, दुसरीचा प्रयत्न राहिला जातोय. त्या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये आज व्हावा लागणार आहे. इथून पंच डिसिजन कोण बाद असेल तर पंचाचा इशाराला साईल मात्र बाद होतोय. सॅक्रिफाईस मात्र केलं जात आहे. तो रोहितच्या चेहऱ्यावरती थकवा जाणवतोय. मॅच इथून पंच फलंदाज बाहेर आला आधीच. इथून फलंदाज बाद होईल. त्या ठिकाणी इथून फलंदाज बाद घोषित केला जाता, कारण निर्माण मैदानाच्या जाण्याआधीच त्या ठिकाणी मात्र फलंदाज सैल बाहेर आले होते. कारणास्तव मात्र फलंदाज बाद होणार आहे. यावेळेस कुठेतरी लक्ष ठेवतो हे प्रेशर आहे या सामन्याचं. तू जर बघितलं गेलं तर आतापर्यंत चेंडूची समाप्ती झाली आहे. म्हणजे 3 चेंडूंमध्ये 10 धावा करायच्या आहेत रोहित या फलंदाजाला. कारण म्हटलं होतं रोहितने आशेचा किरण धरून दर्शवला. याही वेळेस साखोड टप्प्याची त्यांना जरूर होती, परंतु चेंडूला वळवला जात. याही वेळेस डॉट बॉल बघायला मिळतो आणि मॅच मध्ये रंगत. इथून जो चेंडू 10ची गरज, हा चेंडू खूप निर्णायक असेल. इथून जर चौकार षटकार येतो तर याही वेळेस चांगला चेंडू तेज दर्रार वेगावर स्वार डॉट बॉल आला. कमी धावसंख्या असताना कशा प्रकारची लढत द्यावी हे मात्र या ठिकाणी बघायला मिळतं गावदेवी पेनन संघाच्या माध्यमातून. आणि जे मात्र सांगितलं गेलं होतं मॅच ज्यावेळेस खराब स्थितीमध्ये होते, बॅकफुटवरती संघ होता, त्यावेळेस निश्चित स्वरूपात म्हटलं होतं की जर पेनन संघ 35-40 धावांपर्यंत मजल मारतो तर निश्चित स्वरूपामध्ये मॅचमध्ये रंगत येईल. कुठेतरी त्या धावांना यावेळेस स्विचिटचा अटेम्प्ट, परंतु गोलंदाजाला यश. त्रिफळाचे दांडे गोल केले गेले. शेवटच्या चेंडूवरती विकेटचा पतन आणि या ठिकाणी विजयश्री संपादित केला जातो. गावदेवी पेनंद या संघाला कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम देवा 11 जांभळे आपल्या होम ग्राउंड होती खेळत असताना कुठेतरी पराभूत व्हावं लागतं, परंतु तोंड खचून जाऊ नका, कारण प्रत्येक दिवस हा प्रत्येकाचा नसतो. तो लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मैत्रीरूप केळवे रोड संघाला विनंती असेल तर हँडशेक करणं खूप गरजेचं आहे. प्लीज देवा 11 जांभळे संघाला विनंती असेल पण हँडशेक करायचं, कारण ही नियमावली राहिली गेली.